सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हो हो से न रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हो
विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग। माता की जय। मातरम। तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात, त्याचबरोबर तुमच्यामधील काही तुमचे विद्यार्थी, त्याचबरोबर आमच्यामधील काही आमचे शिक्षक वृंद यांचं काही कारणास्तव अल्पशा आजाराने म्हणा किंवा काही याच्या वृद्धापकाळाने म्हणा त्यांचे निधन झालेलं आहे आणि आपण अगोदर त्यांना पूर्ण श्रद्धांजली देऊ आणि नंतर मग आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार। आठवतायत दिवस मुलींमध्ये पण एक मॉनिटरची निवड असेल आणि मुलांमध्ये सुद्धा एक मॉनिटर असेल। तर मग आज वर्गात आपण मुलींमधून मुलींची मॉनिटर उभे राहा। तर अल्पना ताई यांचं मुलींची मॉनिटर म्हणून आपण मुलांमध्ये महेंद्र सयाजी मॉनिटर
आपल्या वर्गामध्ये मॉनिटरांची निवड झालेली आहे. मुलींमध्ये अल्पनाताई, मुलांमध्ये सुरेश दादा. दोघांचं आपण जोरदार टाळ्यांचे स्वागत करूया. तर आज खऱ्या अर्थाने सगळ्यांनी पहिले स्वतःची ओळख करून देतील. मी आता सध्या जळगावमध्ये मी 19 वर्ष मी बडोद्यात होतो. वेगवेगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये मी काम केलेलं होतं. 10वी माझं इथूनच झालेलं होतं. 11वी 12वी मी परवायला केलं आणि कॉलेज तिकडे केलं आणि इंडस्ट्री जळगावमधून केलं. मी अल्पना पाटील, मी डहाणू इथे राहते आणि आम्ही असा ग्रुप तयार केला आहे की म्हणजे आम्ही 4 वर्षापासून एकत्र बोलतोय. चॅटिंग यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य. त्यानुसार गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुजनांचं आपण या ठिकाणी अगोदर स्वागत करणार आहोत. वर्षानंतर सगळ्यांना भेटून एक आनंद आहे. 32 वर्षांची जर्नी आपल्या आयुष्यातून गेलेली आहे. आपण साजरं काय करायला एक बॅच असते आणि जीवनामध्ये जसं जसं आपण पुढे जातो त्या टप्प्याचे जीवनाचे प्रवास आपले कसे झाले, आपण काय करतो आहोत किंवा ह्या टप्प्यामध्ये आज जवळपास 45 वर्ष 47 वर्ष वय झालं आपलं जवळपास नाही. तर त्या 47 वर्षामध्ये आपण काय अचीव केलं याच्यापेक्षा आपण काय आहोत, आपल्या आयुष्यामध्ये या गुरुजनांनी यांच्यामुळे आपल्या आयुष्यात काय चेंज झालं, या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी किंवा कोणत्या बरेचसे आता मित्र आहेत, कोण कुठं कामच करतं या जीवनाच्या धकाधकीमध्ये, एकमेकांची ओळख कायम ठेवावी आणि परत पुढच्या आयुष्याच्या या पुढच्या टप्प्यावर अशी साथ राहावी
म्हणून हे मित्र असतात. आणि मित्र कोणते असतात? बालपणाचे खरं असतात. मला चंदन साहेब म्हणून म्हणणारे बरेच भरपूर आहेत, पण चंद्या म्हणून हाक मारणारा फक्त कोण असतो? मित्र. आणि ते मित्र आपण आहोत. तर ह्या मित्रांमध्ये ना अहंकार असतो, ना पद असतं, ना तुम्ही कोणत्या पोस्टिंगला काय कमवता हे काही नसतं. तर तो चंद्या तुम्हाला जो भेटतो, मला जसा बापू भेटतो, मला जसा बाया भेटतो, तर ह्या सगळ्यांना आपण एकत्र आणण्यासाठी ही कधी कधी असं होतं की आपण रस्त्याने जात असतो म्हणजे चंद्या, मला त्यावेळेस आठवण येते की नाही हा फक्त शाळेचा मित्र असला पाहिजे. आणि ज्यावेळी ती चंद्या म्हणण्याची किंवा त्या आरोळीची सवय किंवा जे आपल्या कानावर येते त्यावेळेस जो आनंद होतो. आज आम्ही आता मी जवळपास 15 कंट्रीज फिरून आलेलो आहे. मी एक चांगल्या पोझिशनला आहे, पण मला चंद्या म्हणणारा कोणी सापडत नाही. आणि चंद्या म्हणणाऱ्या जवळ जे दुःख आपण व्यक्त करू शकतो तसे मित्र नाही आहेत माझ्याकडे. पण माझं म्हणणं आहे की आपण हे एकत्र आलो आणि ह्या मित्रत्वाची जाण ठेवली आणि ही मित्रत्व आपण असंच पुढे कंटिन्यू करत राहू. हे तर तुटत नाही, कारण तो चंद्या म्हणणारा मित्र कधी विसरू शकत नाही आणि आपणही त्याला विसरू शकत नाही. जे गुरुजनांनी आपल्यावर संस्कार केले, आयुष्याच्या पडावामध्ये आपण बरंच काही पाहिलं. आज 47-48 वर्ष वय चालू आहेत, कोणी आजी झालेलं आहे, कोणाची मुलं आता चांगल्या जागेवर आहेत. ती अचिव्हमेंट आहे. आपल्या जीवनात आपण काय केलं आणि कोणत्या गुरुजनांमुळे आपण त्यांचं झालं म्हणून त्यांचा आपण सत्कार करतो. त्यांनी आपल्या आयुष्याला जे वळण लावलं त्या गोष्टीमुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. हे सगळं सिरियस होतंय, मला असं सगळं वाटत होतं की फॉर्मल आहेत, फॉर्मॅलिटीज आहेत सगळ्या. तर आपण अनफॉर्मल मित्र, मला चंद्या म्हणणारा, सच्या म्हणणारा, बाया म्हणणारा असे मित्र हवे होते. आणि तो माहोल मला क्रिएट करायचा होता. दिस इज ऑल फॉर्मॅलिटीज. बिकॉज म्हणजे या स्टेजमध्ये येऊन आपण जर या फॉर्मल गोष्टी करत राहिलो आणि आपण जुन्या मित्रांना भेटतोय तर मला त्या पद्धतीने त्याच्याशी बोलायला किंवा त्याच्याशी हाक मारायला किंवा त्या जुन्या आठवणींमध्ये रमून जायला जास्त आवडेल. त्याची माहिती नाही. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की छड्या मिळायच्या, बाकावर उभे राहून घालायचे किंवा बाहेर इथं सर पनिशमेंट द्यायची. ज्यावेळेस तुम्ही आगाऊपणा करायचे तर वर्गाच्या बाहेर उभे राहायचे. तर असे काही उभे राहणारे मित्र, छड्या मिळणारे मित्र पण आमच्यामध्ये आहेत. तर एक प्रसंग आहे असंच थोडासा. तर मी तुमच्याशी म्हणजे इतकं डिटेल्स मध्ये नाही शेअर करतो ना आहे असं. तर आमचे 3 एक मित्र होते. शाळा सुटली की पाट्या ठेवायचे आणि ते शेतामध्ये केळीचे झाडं लावले तर केळीच्या झाडामध्ये जायचे आणि तिथं काहीतरी मजा किंवा तास बुडून मजा करायची. मग एक दिवशी समजलं की हे तास बुडून जात आहेत. मग 4 जणांना बोलवलं. बोलल्यानंतर तुम्ही काय करत होते? ते काय करत होते? पत्ते खेळत होते. कुठं? केळीच्या बागेत. की ह्या ज्या आठवणी आहेत त्या जाग्या करा. त्यांना आणलं, मग त्यांना सरांनी परत तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही बंकवायची त्यावेळेस स्वतः होती असं त्या विद्यार्थ्यांना मारत नाही. आता मला वाटतं तुमच्याकडे कोण केळीच्या बागेत कोण गेलं होतं मग त्यांना चांगल्या त्या पद्धतीने सरांनी मारलं. शैक्षणिक दृष्ट्या कोणातून यांनी आपल्याला घडवलं, पण एक माणूस म्हणून आपण या स्टेजला काय आहोत किंवा एक आदर्श म्हणून आपल्यामध्ये काय चेंजेस झाले हे पण आपल्याकडे पाहायला पाहिजे. धन्यवाद. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. माझे सर्व मित्र मैत्रिणी, इतर ठिकाणी भरपूर ठिकाणी बोलायचा योग येतो, पण इथं बोलणं थोडं येताना जड वाटत होतं की शिक्षकांसमोर काय बोलायचं. परंतु सांगताना आनंद एक वाटतो की ज्या शिक्षकांनी घडवलं, ज्या शिक्षकांचा आजचा मार खाल्ला, ज्या शिक्षकांकडे आपण शिकवणीला गेलो, ट्युशनला गेलो, ते शिक्षक कसे होते ते आज जेव्हा मी माझी दुकानदारी करतो आणि जेव्हा मी माझं मार्केटिंग समोरच्या जवळ करतो, माझ्या मार्केटिंगमध्ये जेव्हा चातुर्य असतं तेव्हा तो समोरचा ग्राहक मला म्हणतो, चला तुला मास्तर कोण होता.
तेव्हा निश्चितपणे या सगळ्या चांगल्या गुरुजनांची मला निश्चित आठवण येते. आणि असो हा मुद्दा एक आहे की शाळेत जेव्हा बसायचो ना तेव्हा शिक्षकांसमोर अशी वरची मान करायची हिंमत होत नव्हती. पण आज सर सांगतो तुमच्या आशीर्वादाने आज 1000 लोकांसमोर बोलायची डेअरिंग प्राप्त झाली ती केवळ तुमच्या. असे शिक्षक मी जेव्हा माझ्या मुलांच्या पालक भेट असते किंवा शैक्षणिक त्यांच्या जीवनामध्ये ट्युशनला असतो किंवा शाळेत ते बोलवतात पालक भेटी पालक मिटिंगसाठी, तेव्हा त्या शिक्षकांशी बोलताना म्हणजे काय बोलावं हेच कळत नाही. कारण जो आदर ह्या गुरुजनांविषयी तेव्हा होता मला तर नाही वाटत की आता त्या आत्ताच्या मुलांमध्ये निश्चितपणे जाणवत नाही. असे खरंच आपण गुरु आहात याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि आई वडिलांनंतर तुमचं स्थान सगळ्यात आम्हाला घडवण्यामध्ये सगळ्यात जास्त तुमचा मोलाचा वाटा आहे. आणि प्रत्येक माझा मित्र प्रत्येक क्षेत्रामध्ये आज सर वाटत असतील हसत काही मेळीच्या वातावरणात, पण प्रत्येक जण चांगल्या हुद्द्यावर आहे, चांगल्या पगारावर आहे, खूप चांगले पैसे कमवतात. आम्हाला त्या गोष्टीचा जास्त आनंद आहे. आणि केवळ तुमचे संस्कार असो सर. मी खूप छोटा माणूस आहे, आपण सगळेजण ओळखतात. माझी जळगावला 22 वर्ष मी फुटपाथवर बसलो. बरेचसे गुरुजन माझ्या दुकानावर पण येऊन गेले आहेत. हो. आणि म्हणजे आवर्जून सांगतो मी जरी फुटपाथवर बसत असलो तरी माझे गुरुजन हा माझा विद्यार्थी आहे. आज जळगाव शहरामध्ये हा इथं बसून आज चांगले पैसे कमवतो. हे जेव्हा त्यांचं जेव्हा कौतुक ऐकतो ना तेव्हा खरोखर कुठेतरी माझी छाती मोठी होऊन जाते. असं एक संस्कार आपण दिले. आणि माझ्याविषयी सांगायचं म्हणजे ही शाळा, हे शिक्षक, हे गाव मरेपर्यंत माझंच राहील. कारण जे तुम्ही दिलं ते आजही माझं नाव, की जसं सांगितलं की कोणता मास्तराने शिकाडा, तसं जेव्हा माझ्या समाजामध्ये मी ज्या क्षेत्रात काम करतो, सोशलमध्ये पण बऱ्यापैकी काम करतो, तिथं मी आज 3 वर्ष सेक्रेटरी होतो. 400 मेंबर आहेत आमचे, सभासद आहेत. सगळे जळगाव शहरातले किराणा दुकानदार हे सभासद आहेत. त्या किराणा दुकानदारासाठी 3 वर्ष सेक्रेटरी होतो. आज त्यांनी मला कार्याध्यक्ष केलं. सर अतिशय चांगली म्हणजे माझी प्रगती तुमच्यामुळे आहे. आणि माझ्या समाजाचा मी 9 वर्ष प्रेसिडेंट होतो युथचा. 9 वर्ष मी समाजाचंही काम केलं तिथं. अतिशय चांगलं. आणि थोड्याफार चांगल्या राजकारण्यांशी बऱ्यापैकी ओळख आहे. आज खूप छान. माझं काही नव्हतं. माझ्या वडिलांचं पूर्ण जे लाईफ होतं ते घर ताबेगान म्हणजे भाड्याच्याच समजा, त्या भाड्याच्या दुकानामध्ये पूर्ण आयुष्य त्यांनी दुकान चालवलं. पण नेकी आणि संस्कार त्यांनी जे दिले आम्हाला वडिलांनी तेही आम्हाला कामात पडले. प्रामाणिकपणा कसा जपायचा, काय जपायचा, आई वडिलांपासून तर शिकलो, पण गुरुजनांकडनं खूप शिकलो. त्यांनी जी छडी मारली, उशिरा आलो त्याची छडी दिली. शाळेत काय ते आपले दुर्दैवाने भावसार सर नाही आहेत, आदरणीय सुतार सर आहेत. कधी काळी जेव्हा पैसे राहायचे नाही ट्युशनला काही अडचण नाही आहे. PN चौधरी सर आपले SB चौधरी सर आहेत, गणित शिकवायचे. काही टेन्शन घेऊ नको, खाली डबा तू याचा डबा बी आणून दिला काही बऱ्याच आठवणी आहेत. ट्युशन घ्यायचे, कधी ट्युशनचेही पैसे त्यांनी मागितले नाही. असे शिक्षक होते. काल मला येशू पाटील सर, येशू बापू आहेत, त्यांचा फोन आला. ते येणार होते पण त्यांच्या पुतणीचा साखरपुडा होता. ते पण खूप चांगले शिक्षक होते आपले. त्यांनी शिकवलं, अहो ट्युशनचा पैसा दे बाबा, नाही दे काही अडचण नाही, पण तू घडला पाहिजे, असे त्यांचे विचार होते. आणि रिअल सत्यता आहे याच्यात, तुम्ही आपण कोणीच नाकारू शकत नाही. याच्यात सांगून द्यावं कोणी की आमच्या शिक्षकांनी कधी स्वार्थ साधला असेल. मी तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करत नाही, पण मी जे अनुभवलं, मी जे शिकलो ते सांगतो. म्हणजे खरोखर त्यावेळेस माझं उदाहरण सांगतो की माझ्याजवळ जेव्हा ट्युशन असतील आणि येशू पाटील सर असतील,
या सर्वांनी तेव्हा खरोखर ट्युशनचे पैसे बऱ्याचदा मागितले नसतील, कदाचित आज त्यांचं कर्जही असेल माझ्यावर तेव्हा परिस्थिती वेगळी होती. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही शिकलो तुमच्याकडनं. आज तुमच्यामुळे कीर्ती हे नाव आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज जो आपला मित्र आहे महेंद्र सर, आज 2 महिन्यापासून तो प्रत्येकाच्या संपर्कात आहे. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन करून का रे बाबा तूही शिका, का रे बाबा तूही शिका, अरे निवांत बोलतो, काही टेन्शन घेऊ नको, तू ज्या येतील त्या आणि ज्या तिथीन त्या आपण 4-5 जणींनी करत असू असं त्याला पहिल्यापासून सगळे 4-5 मित्रांनी सांगितलं. पण सर आज यशस्वी कार्यक्रम घडून आला. आज तुम्ही पण सर्व शिक्षक वृंद आमच्या या छोट्याशा आखेने आपण आलात. बऱ्याचशा शिक्षकांना डायबिटीज, BP हा त्रास आहे. माझे 2 मित्र विचार करत होते, खरे अवघा टाइम नाही का, तेच ना गोळ्या लावणं टाइम असतो. आज विद्यार्थी 32 वर्षानंतर तुमच्या समोर इतकंच आहे. प्रत्येक माझ्या मित्राच्या आणि मैत्रिणीच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे सर, केवळ तुम्हाला पाहून. किती पैसे खर्च केले ते समाधान कुठे मिळणार नाही, पैशांनी नाही मिळणार, हे पैसे समाधान नाही मिळणार. प्रत्येक जण काम धंदे सोडून आलं. खूप आनंद वाटला सर तुमच्या या सगळ्या संस्कारक्षम जीवनामध्ये आम्ही काय घडलो, कसे घडलो हे सगळ्यांना तुम्ही सगळ्यांना परिचित आहात. परत एकदा तुम्हाला नतमस्तक होतो. परत साष्टांग दंडवत आपण मोठ्या मनाने क्षमा करा एवढीच अपेक्षा बाळगतो. धुळ्याला ज्या टायमाला दवाखाना होता त्या टायमाला NB पाटील सर आपले जे मुख्याध्यापक आहेत ते सुद्धा चुकून म्हणा किंवा माझं नसीब म्हणा, माझ्या दवाखान्यात माझी पायरी चढून आले, दवाखान्यात आले, मला तब्येत दाखवली, त्याच्यानंतर मी त्यांना चेक केलं, सगळं काही केलं, इंजेक्शन दिलं. ज्यावेळेस ते मला पैसे द्यायला लागले ना त्या टायमाला सांगितलं की सर तुम्ही मला ओळखणार नाहीत, शिक्षक लोकांचे चेहरे बदलत नाही परंतु विद्यार्थ्यांचे चेहरे बदलत असतात. तर त्या टायमाला मी त्यांना ओळख दाखवली. आता शेवटी कितीही ओळख दाखवली तर लक्षात कोणाकोण राहणार, लक्षात राहणार सारखे जे चेहरे असतात, जसं आमचा बापू आहे, ते असे टिपिकल लोक आहेत की ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. आता माझं जर म्हटलं ना सर, मी एकदा पहिली तर टॉप मेडिकल कॉलेजच्या शेवटच्या दिवसापर्यंत सभ्य हा जो शब्द आहे ना तो सुद्धा मला लाजवेल अशा पद्धतीने माझं वागणं होतं. आता जे मी बोलतोय ना, माझे नातेवाईक म्हणायचे की तू डॉक्टरचं कस काय बनशील, कस काय करशील, तुझ्या तोंडातून शब्द निघत नाही आणि तू लोकांना चेक कस काय करशील, त्यांचं समाधान कस काय करशील, अशी माझी परिस्थिती होती. म्हणजे NB पाटील सरांचे जे चिरंजीव होते ते पण वारले, तर ते सुद्धा मला इयत्ता 6वी का 7वीला आहे ना वर्षभर ते पण शिकवायला होते. ते पण माझ्याकडे ॲज अ पेशंट म्हणून आले होते. त्याच्यानंतर 11वी 12वी सायन्सला जे मला टीचर होते जे धुळ्याला राहायचे ते सुद्धा माझ्याकडे पेशंट म्हणून आले. माझ्या गावातले जे होते टोळीचे ते पण पेशंट म्हणून आले. म्हणजे ज्यांनी मला छड्या मारल्या त्यांना मी इंजेक्शन देण्याचं काम, तो ज्याला आपण बदला म्हणतो, म्हणजे शिक्षकांनी आपल्याला ज्या पद्धतीने घडवलं. सर्वात पहिले शिक्षक आपले आईवडील असतात. आईवडिलांनंतर जर आपल्यावर कोणी चांगले संस्कार करत असतील, भलेही ते छडी मारून असो किंवा आपल्या दोघांवरती टाकून असो, आपल्याला एक चांगलं माणूस घडवण्यात त्यांचं योगदान आहे. त्या प्रत्येक शिक्षकांमुळे आज मी किंवा माझे सर्व मित्र आज वेगवेगळ्या हुद्द्यावर मोठ्या पदावर आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवन चालवत आहेत. प्रत्येकाची मुलं नाही म्हटलं तरी माझा संसार हा छोटा आहे. कोणाची मुलं नोकरीला लागली, कोणाचा MBA करतोय, आमचा आता 10वी पर्यंतच प्रगती. तर खूप आनंद झाला. तर मी बऱ्याच वेळेस ग्रुपवर एक टिपिकल जोक म्हणून करायचो की आपली तारीख पुढे ढकलायची का. तर आता ते ज्यांना करायचं ते सांगायचे, ज्यांना नाही करायचं त्यांना असं वाटतं काय लावलं डॉक्टरांनी, कुठलं सुटलं का तारीख बदलवायची, मेनू बदलवायचा. तर मित्रांनो तर तसं काही नव्हतं. तुम्हाला कुठंतरी आनंद मिळावा, काहीतरी एक वेगळं वातावरण निर्माण व्हावं हाच हेतू होता. आणि भविष्यात सुद्धा मला असं वाटतं की वर्षातनं एकदा आपण व्हॉट्सअपवरती तर बोलतोच, प्रत्यक्ष बाकीचे मित्र पण बोलतो, पण
वर्षातनं एकदा आपण भेटायला पाहिजे. दर वर्षाला किमान आपण एकदा भेटायला हवं. कारण बघा, माणसाचं जीवन क्षणभंगूर असतं, तेव्हा काय होईल काही सांगता येत नाही. मी डॉक्टर आहे म्हणून असं बोलतो अशातला भाग नाही. मागच्या गेट टुगेदरला ज्या टायमाला नियोजन झालं, बरेच लोक मला ओळखत नव्हते, तर अर्ध्या त्यांचं गेट टुगेदर झालं. त्या टायमाला बाकीच्यांना आठवण आली की पृथ्वीराज पाटील नावाचा पण कोणतरी होता. त्यांना अर्ध्यात आठवण आली, त्यांनी मला बोलवलं, मग मी इथं आलो. तर त्यावेळेस सुनील निवृत्ती बेलदार म्हणून आमच्यामध्ये सहभागी होता गेट टुगेदरमध्ये. आता तो व्यक्ती आज नाही, तर आपण ह्या वेळेस आज आहोत, अजून काही मित्र आलेले नाही आहेत. तर पुढच्या गेट टुगेदरला कोण असतं, मी असेल नसेल, कोणी काही सांगू शकत नाही. म्हणून आपलं दरवर्षी किमान एकदा तरी आपण भेटायला हवं आणि एकमेकांच्या गप्पा, एकमेकांच्या सुखदुःखात आपण सहभागी व्हायला पाहिजे. त्या आठवणी ताज्या होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असतं की आपला चंदन बोलला की मी आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. दुर्दैवाने त्याच्यावर वेगळा आघात झाला, त्याचं असतं आणि ते दुःख, त्या दुःखात सहभागी होण्यासाठी किंवा मनाला व्यक्त करण्यासाठी आपल्याला एक खांदा हवा असतो आणि तो खांदा आपण कोणाचाही नाही घेऊ शकत. सातत्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तर त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. सातत्य कशाला म्हणतात? प्रत्येक गोष्टीमागे सातत्य जर ठेवलं तर आपण यशस्वी होणारच. तसंच एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक साधू गुरुजी होते, साधू महाराज होते आणि ते म्हणायचे की मी नाचलो की पाऊस पडतो, मी नाचलो की पाऊस पडतो. मग आपल्यासारखे काही आगाऊ विद्यार्थी होते, आपल्यातले काही आगाऊ विद्यार्थी होते, तर ते म्हणत होते की गुरुजी महाराज आम्ही नाचलो की पाऊस पडत नाही आणि तुम्ही नाचल्यावरच पाऊस का पडतो, बरोबर? तर मग पोरांनी त्याचा थट्टा करायचा प्रयत्न केला. एक दिवशी गेले महाराजांकडे, महाराज पाऊस आम्ही नाचल्यावर पाऊस पडत नाही, तुम्ही नाचल्यावर पाऊस का पडतो? तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे. मग त्यांनी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला. 4 मुलं गेलेत त्यांच्याकडे, म्हणजे गुरुजींची थट्टा करायची. आता जाऊया. गुरुजींना घेऊन गेलेत, महाराजांना घेऊन गेलेत. याच्यात काय आहे? सातत्य. हा, महाराज जोपर्यंत नाचत होते तोपर्यंत पाऊस पडला. एकदाचा पाऊस पडला, महाराजांनी नाचत थांबवलं. म्हणजे जोपर्यंत आपण सातत्य टिकून ठेवत नाही प्रत्येक कामामध्ये, तोपर्यंत आपण यशस्वी होणार नाही. मी आता बऱ्याच वेळेस माझ्याकडे मॅडमचा नंबर होताच माझ्याकडे. परत बडगोळ सरांचा नंबर त्यांचा घेतलेला, मी सेलकर सरांचा नंबर घेतला आणि टीचर डेच्या दिवशी मी फोन करायची सरांना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण अजून पण शिकतोय असं. आणि जसं माझं लग्न झालं, माझा 12वीचा रिझल्ट सासरी आला, मी कॉलेजला ॲडमिशन पण घेतली, पण काही कारणास्तव मी कॉलेज पुढे करू नाही शकली. पण त्या जिद्दीवर मी अगदी म्हणजे खुशी आणून ती विणली मी. आणि आज माझा 25 वर्षापासून स्वतःचा बिझनेस चालू केला. मोत्याची दागिने आज आवर्जून लोक माझ्याकडनं एक बाईचं 10,000 रुपयाची ऑर्डर असतात. आज मी 2 दिवसाचे कमवायला गेली तर 50,000चा बिझनेस असतो माझा 2 दिवसाचा एक्झिबिशनमध्ये. तर असं म्हणजे म्हणतात ना, कला जपवण्याच्या मागे पण कोणीतरी आपल्याला फोर्स करतं. तसे माझ्या मिस्टरांनी खूप मला साथ दिली. मला बॉम्बे हा प्रकार माहीत नव्हता, लोकलने कसं जायचं, धडापडीच्या जीवनात कसं, पण मी थांबली नाही. अक्षरशः माझे मिस्टर 5 वर्ष माझ्याबरोबर आले आणि आज मुंबईचा कानाकोपरा माहिती मला. स्वतः मार्केटिंग करून हैदराबादला जाऊन रिअल पल्स काय असतं, त्याची चॉईस काय असतं, म्हणजे परखण्याची सोनाराला परख असते तशी मी एक लेडीज जेव्हा माझ्याकडे मोती घेऊन येते तर मी त्यांना सांगते हा मोती असा आहे तो मोती. अगं तुला कशी काय ओळख? अरे मी ती म्हणजे बघितल्यावर माणसाची पारख होते तशी मी ह्या गोष्टींची पारख करते. आणि आज मी 25 वर्षापासून ज्वेलरी बनवते. मी लोकांना सांगते गॅरंटी काय? मी गॅरंटी एकच गोष्टी देते, मी 25 वर्षापासून बिझनेस करते, या गोष्टीची मला गॅरंटी आहे की माझ्याकडे आजपर्यंत कंप्लेंट येत नाही. आणि सगळ्यात मेन म्हणजे सरांकडे ट्युशन जायची मी. सरांनी मला कधी म्हटलं नाही की अल्पना पैसे दे. एक ओळख अशी होती की NB पाटील सरांची नाथ आहे, त्याच्यामुळे मला कधी कोणी म्हटलं नाही की अल्पना मला पैसे दे. सुधा सरांकडे जायची इंग्लिशच्या ट्युशनला, त्यांनी पण मला कधी नाही म्हटलं. आणि मला खरं म्हणजे
मॉनिटर मला जेव्हा बनवायचे मला एक आदर असायचा की मुली माझ्या सगळ्या गोष्टी ऐकतात आणि आज पण मी जसा ग्रुप तयार केला आणि आज मी सगळ्या मुलींना फोन करून विचारलं, मला एक मुलीने असं म्हटलं नाही की आपण मी येणार नाही. मी एकेकाच्या मुलींचे नंबर असे जमा करत गेले आणि सगळ्यांना गोळा केलं आणि आज मुली मला म्हणतात मी आज शाळेत खरंच मी आज शिकते. आणि अशा मैत्रिणी मिळवायला खरंच भाग्य लागतं. आणि सरांना पण मी सेलकर सरांना फोन केला, सर येणार ना तुम्ही? सर कधी करणार प्रोग्राम? 17 तारखेला. सर मी नक्की येईल. मॅडमला फोन केला, मॅडम मला आधीच बोललेला म्हणे काहीतरी प्रोग्राम ठेवा ना तुम्ही. मग नंतर मी बोलली की मॅडम बोलला माझं फिरायला जाणार आहे तर माझं जमतं की नाही जमतं. पण आज मी खरंच खुश आहे, स्वप्ना मॅडम पण खरंच आवडतो. आणि आज सगळ्यात गोष्ट म्हणजे माझे मिस्टर आज माउंट आबूला जो एव्हरेस्ट आहे तिथे 20 किलोमीटरचे रनिंग करायला गेले. आज पॅरेथॉनमध्ये आमच्या इथे महालक्ष्मीचा डोंगर आहे. मी मागच्या आठवड्यात तो डोंगर पार केला. माझ्या नवऱ्यांना कौतुक वाटलं त्याबद्दल. त्याच्यात म्हणजे माझी आई 11वी 12वी पर्यंत मी जेव्हा खेळायला जायची तर माझी आई पाठवायची नाही. तेव्हा सनेर सर आणि अरुण सर माझ्या घरी जाऊन बोलले की तुमची मुलगी छान खेळते, तिला पाठवा खेळायला. नाही आपण पण खेळू शकतो. सरांनी बघितलं, आम्ही आता पण उड्या मारल्या आहेत. आणि खरंच माझ्या मुली म्हणजे ज्या मैत्रिणी आहेत आणि हा संघटन योगा जो आला आहे, मी शांतीलालची ॲडव्हर्टाईज बघितलेली फेसबुकला. तर मी शांतीलालला फोन केला, शांतीलाल मला 1 किलो बदाम पाहिजे. 1 किलो. तुम्ही कोण बोलताय? मला आवाज ओळखीचा वाटतोय. अरे शांतीलाल तो म्हणतो कोण बोलतोय? मी म्हणायची कोण ओळखतो? मग तो म्हणतो नाही आवाज ओळखीचा आहे. मी मध्येच दुसरी गोष्ट लावायची. नंतर तो बोलतो की म्हटलं मी आणला होतो. अरे बापरे, त्याला एवढं कौतुक वाटलं. मग त्याने मला सुरेखाचा नंबर दिला. मग मी मी बोलत होती तेव्हा ती बोलली आपण ग्रुप तयार करूया. नंतर हा ग्रुप जेव्हा तयार झाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मला एवढं म्हणजे आणि मी सगळ्या मुलांना फोन केला. असं नाही की ह्या मुलाला फोन केला नाही. जसा प्रवीण आहे, गिरीश आहे, परेश आहे, सगळ्यांनी फोन केलेले अक्षरशः म्हणजे जेव्हा ग्रुप तयार झाला तेव्हा. आणि ह्या ग्रुप म्हणजे अगदी म्हणजे मोठा ग्रुप आहे आणि खूप रोजची चॅटिंग एवढी मस्करी करतात. मी अक्षरशः फोन करून त्यांना सांगते बाबा वाढू नका. त्याचा ग्रुप बंद व्हायचा. कोणाला कधी राग येईल वगैरे भीती वाटते त्या गोष्टींची. नाही चंदन म्हणून आज आलाय. तरी सगळ्या सरांचे मी आभार मानते आणि सगळ्या मुलांचे खरंच आज सगळे मुलं सगळ्या चांगल्या पदवीवर आहेत आणि खूप आनंद होतो हे सगळं बघून. आणि आमच्या जशी ताराबाई आहे आम्हाला वाटायची नाही आज शेतकरीची बायको म्हणून असं वाटायचं, पण आज ती स्वतः टीचर बालवाटिकेमध्ये शिकवते. त्याच्यामुळे खूप आनंद. आणि अर्चना वाघ ही प्रोफेसर आहे चाळीसगावला. मी सांगते सर, माझे सनेर सर होते, सुधारा सर होते, मी त्यांना बोलत असते मजाकमध्ये चालू राहतात. पण सरांचं जे संस्कार तुम्ही दिले आजकाल मला तसं बघण्यात मिळत नाही आणि खूप वाईट वाटतं. आणि जेव्हा मुलांचा अभ्यास घेतला आता ते मोठे झाले तेव्हा आपलं जे शिक्षण होतं, तुम्ही जी मराठी ज्या पद्धतीने शिकवत होते, जे गणित सायन्स आम्हाला किती इंटरेस्ट वाटायचा शिकताना. कविता आता तसं शिकवतच नाही कोणी. तर कविता तुम्ही लोकांनी एक एक शब्द तुम्ही एवढे कष्ट घेतले आमच्यासाठी. मॅडम शोभा मॅडम खूप कष्ट घेतले, तुम्ही मारलंय आम्हाला खूप. आम्हाला त्या मारण्याचं काहीही वाटत नाही. आणि जे घडलो ते तुमच्या मारण्यामुळे. आणि आता जी सक्ती केली मारणं मुलांना बंद केलं ते खूप चुकीचं आहे. तर त्याचं मला भामरे सर ठाकरे सरांनी तर खूप मारलेलं आहे, लेट आल्यामुळे खूप मारलेलं आहे. पण जी पद्धती होती ना ती खूप चांगली होती. आणि आता आज तुम्हाला सगळ्यांना छान व्यवस्थित बघताना मला खूप छान वाटतंय. आणि तुमचे खूप खूप आभार. आणि पीटीचे सर अरुण सर त्यांनी मुला मुली भेदभाव नव्हता ठेवला. त्यांनी आम्हाला खूप खेळवलं. असं घरून खूप विरोध व्हायचा पण सर म्हणायचे नाही मी तुझ्या वडिलांशी बोलतो. कबड्डीसाठी आम्हाला त्यांनी जिल्हापर्यंत आम्हाला नेलं. खूप खूप खेळ खेळलो. तसं आमच्या मुलांना आम्हाला नाही बघायला मिळालं. तर आम्ही खूप आनंदाने सांगतो आमची शाळा तामसवाडीची एवढी मोठी हायस्कूल, इतकं सुंदर ग्राउंड
ते तुमच्यामुळे सगळं शक्य झालंय आणि जे संस्कार दिले त्याच्यासाठी खूप धन्यवाद. तर ऋणी तर आहोत, धन्यवाद आणि होणार नाही, पण तरी देते धन्यवाद. आणि तुमच्यानंतर एक गुरु मला मिळाले, 15 वर्ष झाली, ते पण सरच होते पुण्याला. तर मी हॅपी थॉट्सचं करते सध्या. तर खूप आठवण येतात. मी त्यांना त्यांच्यात तुम्हाला बघते. बऱ्याच वेळेस जे जे चेहरे माझ्या लक्षात आले त्यांना मी होते की हां सुतार सर बोल रहे हैं, सनेर सर बोल रहे हैं, वो बात कर रहे हैं, असं मी करते. आणि खूप 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 धन्यवाद सर. कृपया आपण स्वेच्छेने आपला मनातून 2 मिनिटांनी व्यक्त करावं. माझी विद्यार्थी हा शब्द म्हणतानाही त्रास होतो. माझी पासून एवढा खुश आहे की असाच वर्ग पडलेला असायचा आणि मी गणित शिकवायला, विज्ञान शिकवायला तुमच्याकडे यायचो. हा जो हृदयस्पर्शी कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना मी मनापासून गुरु मानतो असे सुतार सर, मला वरिष्ठ असलेले आणि मला मार्गदर्शन करणारे सनेर सर, माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे लहान बंधू सारखा मान ज्यांना मी देतो, अरुण पवार सर, शेलकर सर, बडगुजर सर, एवढ्या सर्व शिक्षकांमध्ये फक्त बडगुजर सर आज नोकरीला आहेत. आम्ही सर्व रिटायर आहोत. माझे गुरु नावरकर सर, भांबरे सर आणि माझ्या बहिणींसारखं ज्यांनी प्रेम दिलं, मला अडीअडचणीत सुखदुःखात नेहमी सहभागी झाले, भेटले, सांत्वन केलं, अशा मॅडम, ज्युनियर कॉलेजचे मॅडम पाटील मॅडम आणि शोभा मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगला कार्यक्रम. मला ज्यावेळा आमंत्रण द्यायला मोरे सर आले आणि शांताराम बेलदार दोघं जण आले, मला एवढा आनंद झाला. खरं सांगू का, तुमची जी बॅच आहे ना, त्या बॅच बरोबर मी गुरु सारखा राहिलोच नाही. तुमची जी बॅच आहे ती माझी म्हणजे अगदी घरोघरसारखी बॅच. तुला आहे प्रवीणची फॅमिली तर जवळजवळ आमचीच फॅमिली. ह्या मुली ज्या आहेत, आता पिंकी, मी तिला पिंकी म्हणतो, प्रतिभा, जया, ह्या सर्व आमच्या फक्त मध्ये एक पार्टिशन होतं. तर या मुली इकडच्या बाजूला बसायच्या, तर मागे मी इकडे शिकवायचो, त्याच्याकडे गप्पा मारायचे. आणि कामसवाडीत जेवढा राहिलो ना, मी अगदी खरं सांगतो, माझ्या बरोबर मुंडण्याचं तरी कोणी विद्यार्थी मी थांबवून घ्यायचो. बस ते डबा काढ, काय काय आणलंय, माझ्या घरची भाजी खा, नुसतं भाजी, चटणी पोळी खाऊ नको. आणि आज मला काय भरून आलं, मला काय आनंद वाटतो की हे मुलं, हे माझे विद्यार्थी 32 वर्षानंतर भेटतायत. जसं एखाद्या मुलाने सुंदर पतंग घडवावा, त्याला सुत्रम लावावं, म्हणजे शिक्षणाचे संस्कार करावे आणि आचरणाची दोरी बांधावी आणि तो पतंग टवराने आकाशात उडावा, तो आनंद बघा. तुम्ही अनेक क्षेत्रात आहात. मी 3च प्रश्न कोणालाही विचारतो, काय करतो, मुलं किती, आणि पुढचं विचारायला पाहिजे, पण तुमच्याकडून पाहून मी कोणालाच विचारलं नाही तब्येत कशी आहे. तुम्ही इतके आनंदी दिसत होते, 3रा प्रश्न विचारला नाही. कारण आयुष्यामध्ये फक्त 2च गोष्टी महत्वाच्या असतात. काय महत्वाचं असतं? फक्त एक, आपण काय करतो. तुम्ही अनेक क्षेत्रात आहात.
मला अभिमान वाटतो आपला लोखंडे सीमेवर राहिला. शांतीनाथ उत्कृष्ट व्यापारी आहे. प्रवीण आज एका चांगल्या व्यवसायात आहे. परेश डॉक्टर परेश आहे. पृथ्वीराज डॉक्टर पृथ्वीराज आहे. मला खूप अभिमान वाटतो. कोणी मला जास्त आनंद काय, शेतकरी आहे. अरे वा, माझं सर्वात मोठं स्वप्न होतं की शेतकरी चांगला व्हावं. मी होऊ नाही शकलो. आज माझ्याजवळ ज्याही जमिनी आहेत ना, 3-4 गावाला जमिनी आहेत, पण फक्त काय आहे, माझं लँड डेव्हलपिंग आहे. प्लॉट पाडतो विकतो, मजा नाही. शेती करण्याची मजा आहे, उगलेलं पीक पाण्याची मजा आहे. ती मला ठसा उमटवा, तुमचा ठसा उमटला पाहिजे. आज मला अभिमान वाटला, माझ्या विद्यार्थ्यांनी माझं नाव काढलं. तसं तुमचं नाव निघालं पाहिजे. आणि मी तुम्हाला गणित शिकवत होतो. मी तुम्हाला साइन कॉस थिटा शिकवला, पण हे पुन्हा जीवनात तुम्हाला भेटले नाही. पायथ्या गोरस पण नाही भेटला. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, इतर 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, पाठ करून घेतलं होतं तुमच्याकडे. पण तुम्हाला जीवनात कर्माचा सिद्धांत भेटतो. म्हणून तुम्हाला आता तुमचंही वय असं आहे की बरेच जण तर मला पोक्त वाटायला लागले. आता फक्त आई वडिलांची सेवा करा. मी फक्त आई वडिलांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता थोड्या वेळापूर्वी मला फोन आला होता. 12 वाजता बरोबर जेवण झालं आई वडिलांचं. 12 म्हणजे 12. या वयात त्याच्यापेक्षा काही नाही. मी आता शोभा मॅडम यांना बोललो की 2 दाम केले, पण धायचं आहे. आणि मला अभिमान केव्हा वाटतो, आमच्या अभिमानाचे स्थळ कोणते. माझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडली, पृथ्वीराजने मला ओळख दिली, सर मी तुमचा विद्यार्थी, इथे डॉक्टर आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका, जे घडणार आहे ते घडणार आहे, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले. हा केवढा मोठा विचार आहे. मी जळगावला माझ्या फॅमिलीसह, माझी पत्नी होती, माझी 2 मुलं होते, माझी शांतीनाथचा. तर तोपर्यंत मला एका चांगल्या दुकानातून, मार्केटमधून, अहो सर इकडे या, पाहतो तर शेठ दुकानात बसलेले वर. तर मी लगेच म्हटलं, अरे हे 2 गाय घेतले म्हणे सर तुमच्या आशीर्वादाने. आनंद केव्हा होतो, परत डॉक्टर झाला, तो मला नंतर सांगतो PhD झालो. आणि माझा बर्फाचा कारखाना होता. मी तुमच्याशी खूप भावनिक जुळलेलो होतो. तर एक दिवशी रात्री 8 का 11:15 झाली असतील आणि माझी फॅक्टरी गावापासून लांब होती. अरे काय झालं, तर मी नापासून गेलो, मी भेट केला नाही म्हणे. आता आठवतं प्रयोग. मी त्याला बसवलं, माझ्या जगात आम्ही 2 जेवलो. तुम्ही अशा वेळा माझ्यावर आले. प्रवीण आज जो मला दिसतोय, आज जो तो बोलला, तर मला खूप बरं वाटलं. आणि त्यातल्या त्यात आनंद असा झाला की सुनबाई चांगली मिळाली. जी गोष्ट काय शिकवू शकतो बोलायची नाही शिकवली. सहदेव अत्यंत चांगला हुशार विद्यार्थी. आणि मनापासून सांगतो, मी कधीच कोणाकडून पैसे मागितले की तू पैसे दे नाही. मला तुम्ही दिसले, आज तुम्ही भेटले, आनंद वाटला, खूप आनंद वाटला. फक्त एकच सांगतो, त्या ग्रुपवर पोस्ट टाका की मी तुमच्या आनंदात सहभागी आहे. मुलाचा बर्थडे असतो, एखादा मुलगा नोकरीला लागतो, एखादा चांगल्या पदावर जातो, तर सर्व ठिकाणी सहभागी व्हा. मला खूप आनंद झाला, खूप अभिमान वाटला. कार्यक्रम अत्यंत आपले सर्व असेच राहा, असेच सुखी राहा, प्रगती करा, एवढं बोलून मी माझी गळाच्या निमित्ताने सर्व माझे गोड विद्यार्थी, चौधरी सर्व लाडके विद्यार्थी, सर्वांना गोड विद्यार्थी
या ठिकाणी मला भेटले बऱ्याच वर्षांनी, 25 वर्षानंतर. ही माझी तिसरी बॅच होती. त्याच्यामध्ये बरेचसे माझे विद्यार्थी होते, परंतु बरेचसे 10वी नंतर तुम्ही सायन्सला कॉलेजला गेले होते. तर मित्रांनो, त्यावेळेस इथे जे आपले सर्व मान्यवर आहेत शिक्षक, यांनी तुम्हाला घडवलं, मी ऐकलं. त्यानंतर आम्ही आलो, 90ला आम्ही लागलो. पण विजय सरांची तुमची पहिली बॅच होती, आमची तिसरी होती. तर मला खरंच विशेष वाटायचं त्या काळात. एका ग्रामीण भागात, मी शहरातून ग्रामीण भागात आलेलो. शहरातून ग्रामीण भागात आलो. मला कुठला अनुभव नाही, काही नाही. ग्रामीण भागामध्ये कसं राहायचं, कसं बोलणार, काही अनुभव नाही. त्यावेळेस मी सर्व विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते पाहिलं, त्याचा अभ्यास करत होतो. खरंच जसं तुम्ही म्हणताना आपले तुम्हाला कोणतरी सांगतं ना, कोणत्या मास्तराने शिकवलं, तसं मी पण विचार करत होतो की यांना 10वी पर्यंत कोणत्या मास्तराने शिकवलं. की एवढे चांगले मुलं आमच्या 11वी 12वीला आले. मी ऐकून होतो सर्व. तुम्ही ज्यांची स्तुती करता त्यांचे सर्व मी ऐकलेलो. तुमचे ते शिस्तबद्ध येणं, तुम्ही हाफ पॅन्ट होते 10वी पर्यंत आणि मग 11वीला याच्या फॉर्म मध्ये आणि मी पण फॉर्म मध्ये तुला माहिती, मी ईद करायचो सरांना विशेष वाटायचे. का मी शहरातून खेळायला आलो ना, ईद करून असं कोणतं शिक्षक आले, मग चर्चा व्हायची गावात. असं कोणतं शिक्षक आहेत की ईद बिन करून देतात आणि असं. मी फॉर्म मध्ये होतो, वय काहीच नाही, 25 वर्ष फक्त. आणि त्यावेळेस 28 वर्ष होतो. तर त्यावेळेस मात्र म्हणजे एक विचार करायचो की खरंच धन्य ते शिक्षक की ज्यांनी कष्ट करून तुम्हाला शिकवलं. हे जे पीटी शिक्षक आहेत, हे पीटी शिक्षकांनी तुम्हाला इथं गेटवर थांबायचे. पवार सर, ठाकरे सर असतील, सनेर सर असतील, काय हे गेटवर थांबून जे उशिरा येतात त्यांना छळ्या द्यायचे मी प्रत्यक्ष पाहिले. आणि सकाळी 7ला तुमची शाळा सुरू व्हायची आणि 7:30ला आमची कॉलेज सुरू व्हायची. आणि मला कौतुक वाटायचे की एवढ्या 7ला हे येतात आणि छेड्या मारतात आणि ते एक शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी प्रार्थना वगैरे व्हायची. मला ते कौतुक वाटायचं. आणि अशा रीतीने तुम्ही शिक्षकांचे नाव काढलं. मलाही असे विद्यार्थी भरपूर भेटले. उदाहरणार्थ आता डॉक्टर साहेबांचे पृथ्वीराज डॉक्टर, तुम्हाला त्यांनी बरेच ओळख देणारे रेल्वेमध्ये बरेच विद्यार्थी. आपला शरद आहे, आपला जगदीश आहे, हे कुठे आपला आता शेंडर आम्ही परेशला पहिल्यांदा पाहतोय. परेश हे बाकीचे सायन्सला गेले तर बाकीचे कुंटन होता आमच्याकडे, महेंद्र होता, बाकी आता पांडू डॉक्टर, हे बघा पांडू डॉक्टरला पांडू डॉक्टर होता. तर असे काही आठवणीतले विद्यार्थी माझ्या आधी अल्पना जगाव पाटील आधी माझं नाव पाठ आहे, कारण मी क्लास टीचर होतो 8वी. त्याच्यानंतर आपले काय आशा दिनकर पाटील आधी माझ्या लक्षात. मेघे, संगीता मेघे, ते आम्ही कॅटलॉगला यायचो ना, 11वीचे 12वीला जायचे. आमचे तोंड पाठ राहायचे. नाव आजी पाटील काही आणि आमचं तर काही इतिहास मत पूछो, खाली भूगोल पूछो. मित्रांनो खूप त्याच्यानंतर तुमच्या बॅचेस भरपूर गेले. आज 32 वर्षांत आपण एकत्र आलो. मी अनेक विद्यार्थ्यांच्या रागवायचो, माझ्या लहानपणी याच्या मी पण तुला सांगितलं मी फॉर्म मध्ये होतो. बारावीचं करतो फॉर्म होतो, तो तरुण होतो माझी. आणि पण मला एक अभिमान वाटतो चौधरी सर, मी मारलाही येऊ 11वी 12वीच्या पोरांना, पण राग नाही आला.
राहते तो आनंद उभा. मी जसं तुम्ही 10वीला शिक्षा करायचं तशीच शिक्षा मी 11वीला करायची. पण मार नाही यायचं, मी लगेच प्रेम लावून द्यायचो. हे कुंदरला माहिती, सरांना माहिती. बरेचसे विद्यार्थी आमचे इथं म्हणजे मी म्हणतो फक्त 20% माझे विद्यार्थी असतील, 80% तुम्ही सगळं सायन्स वाले. गिरीश होता ना आमच्याकडे, मला आठवतो मी चेहरे पाहिले. जगदीश होता, सहदेव होता. तर मित्रांनो, आणि ज्या माणसाला आता सरांनी सांगितलं की पैसा काय, पैसा कोणी विचारतो. मी सुद्धा तसेच प्रत्येकाला तुला मुलं बाळा काय, माझ्या पहिला प्रश्न मुलं काय करतात, मी पण आज पहिला प्रश्न. मी प्रॉपर्टी तू काय केली ते तू प्रॉपर्टी कोणी विचारतो. असे विद्यार्थी भेटतात तिथे एकदम म्हातारे दिसतात. ते म्हणतात का हो सर, का हो सर तुम्ही आम्हाला शिकायला आता मग माझी पेक्षा म्हणतो आता फार म्हातारा दिसतो. किती म्हातारा दिसतात ते मला, आणि मला म्हणतात की नाही तुम्ही दाजी एवढी मॅरेज जैसन आहे बरोबर. पण आनंद एक आहे जीवनामध्ये, आम्ही शिक्षक लोक काहीच करतो मार्गदर्शन केले नसतं, ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवले नसतं, संस्कार टाकले नसतात, त्यावेळेस आम्हाला भेटतात ते आम्हाला. एक विद्यार्थी एक उदाहरण सांगा, अशी उदाहरणं भरपूर आहेत माझ्याकडे. मी मुंबई पुण्याकडे मी सांगेल माझ्या नेहमी जायला असते. एक विद्यार्थी लोकांना जात होतो, मी कल्याण स्टेशनला चढलो आणि एक विद्यार्थी मला कोपऱ्यात होता कोणीतरी, तो मला खुणावत होता. या असं काय खुणावतोय मला, तो खुणवायचा मला. आपण मला बोलवतो, एवढे लोक सोडतो, मला का बोलवतोय. बरं मग हळूहळू गर्दी अशी, मग कल्याण गेलं, दिवा गेला, आपलं डोंबोली वगैरे, हळूहळू मी तिथं सरकलो. त्याला कुठं टाकलं आमचे सर, कुठं टाकलं. त्याला विचारलं बाबा कुठला, म्हणजे मी सावरकरा का गडबड असतो ते सांगते, मी तुमचा विद्यार्थी. एसटी मध्ये भेटतात, दिल्लीला भेटतात, कुठं मला विद्यार्थी भेटत नाही. मला मित्रांनो, जीवनामध्ये काही नाही. रिटायर झाल्यानंतर मी 2020ला स्वच्छानिवृत्ती घेतली. मला आयुष्य जीवन वेगळं जगायचं होतं, वेगळं आयुष्य जगायचं होतं. मी 30 वर्ष सेवा केली, शैक्षणिक काम झालं. मला तर वेगळ्या क्षेत्रात पुढे जायचं होतं. सर बोलले ना, मी पण ते सांगतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण, मी या ठिकाणी सरांना माहिती नसेल, भगीरथ सरांना माहिती, मी सर्वात टॉपमोस्ट ठिकाणी मी शिक्षण क्षेत्रामध्ये पोहोचले. 24 वर्ष झालेले जे ज्यांना नोकरीमध्ये 24 वर्ष झालेत त्यांना शिकवायला मी होतो. सुधार सरांना माहित नसेल, सर्वात टॉपमोस्ट आपल्या शाळेमध्ये जेवढे बी असतील शिक्षक, त्याच्यामध्ये सर्वात टॉपमोस्ट अनेक क्षेत्रामध्ये मी पुढे गेलो, शिक्षण क्षेत्रात मागे राहिलो. जे पण मला मिळालं ते मी पूर्ण त्याचा उपयोग केला आणि घेतलो. निवड श्रेणी असो, अनेक प्रशिक्षण असो, हे असो ते असो, कुठंच मागे करून त्याच्या जागेत राहिलो. आणि मित्रांनो, आज सांगतो, मला रिटायरमेंट झाल्यानंतर खूप आनंद झाला. त्यांना दुःख होतं, पण मला खूप आनंद. स्वच्छानिवृत्ती घेऊन राज्याला आनंद झाला. हे सगळ्यात मोठं सुख आहे. का की कोणासाठी कमवायचं, कशासाठी कमवायचं, शेवटी सवय इथंच राहणार आहे. परमेश्वराने आपल्याला भरपूर दिलं. आता आपण एकदम आपले पंख उडूया इतर ठिकाणी. मला 3 मुली, एक मुलगी कल्याणला आहे, ती मिस्टर ठाण्याला प्राध्यापक आहे, तिला एक मुलगी. 2 नंबरची मुलगी पुण्याला आहे, ती मिस्टर इंजिनियर आहे, चांगल्या टॉपमोस्ट कंपनीत आहे, तिला एक मुलगा आहे. तिसरी मुलगी, तिसरे जावई हे एक बीटेक आहे पुण्याला, मुलगी पण MBA. तिकडे मुली टॉपमोस्ट शिकल्या, म्हणजे पुढे बायकोवाला केलं, MBA केलं. पण आज इतका सुखी आहे.
मग आपण एवढं सुख राहिलं तर तिघांचे व्यवस्थित करोड फ्लॅट सर्व काही आहे, मग आपलं पण कुठंतरी बन आहे ना की आपण कुठंतरी चांगलं जीवन जगायला पाहिजे, कुठेतरी आपण बंधनातून मुक्त होऊन एक स्वच्छंदी जीवन जगायला पाहिजे. नुसतं पैशाच्या मागे लागून काही उपयोग नाही, आपण वेगळं जीवन जगायला पाहिजे. मला मुली एकदम सुखी आहे, सर्व काही आहे, आणि माझी मामाची मुलगी आहे, याची पण मामाची मुलगी आहे. म्हणून आम्हाला दोघा लहान भाऊ आहे. मामाची मुलगी किती काळजी घेते हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आम्ही प्रेम लावतो. आणि आमच्या दोघांच्या लहानपणापासून थोडं संबंध आहे. याची पण मामाची मुलगी मला जाणही नव्हतं, जे सत्य ते सत्य, त्याच्यामुळे माहिती होतं रिलेशन होणार आहे भविष्यात. तर मित्रांनो, मी निवृत्त झालो. एक मला पहिल्यापासून मी कॉलेज जीवनापासून छंद होता मला समाजकारण, राजकारण. मी एक पाहिलं की पैसा कमवला गेला तर बस, आता नको मला पैसा. समाजकारण मी राजकारणात एक उतरलो. तिथे पहिला नंबर लाईन ऑफ बेरेसी सुरू होती है. माझ्या पहिले मत सुबह कहाँ से लाइन शुरू होती है, मैं जा खड़ा हूँ वहां से लाइन शुरू होती है. आम्हाला पहिले तिथेही गेलो. आज तेवढं टॉप पोस्ट आहे महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचं मी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्यात. आणि तुमच्यासाठी मित्रांनो, खास माझे विद्यार्थी मला कधी भेटतील, मी अगोदर नाही सांगतो होतं सरांना, महेंद्रला पण नाही बोललो तुम्ही कधी, पण मला बोललं नाही. मला अजित दादा तर केव्हा पण भेटतील. मी माझी लाईन लावून आलो, मला वारंवार फोन येत आहेत, मी माझी लाईन लावून आलो. मी आज VIP कक्षेमध्ये बसलेलो राहिलो असतो, परंतु मला ते महत्वाचे, मला महत्वाचे ते माझे गोड विद्यार्थी, सरांचे लाडके पण माझे गोड विद्यार्थी. मला तुमच्याशी दररोज करायचं. मी तो त्या कार्यक्रमाला महत्व दिलं नाही. मी आपल्या कार्यक्रमात मला कधी भेटतील असं सुवर्ण क्षण कधी येणार नाही की आज 32 वर्षानंतर माझे विद्यार्थी कसे दिसत असतील, विद्यार्थी कसे, त्यांचे काय चालू आहे काय नाही, विद्यार्थ्यांचे काय चालू आहे. मला त्याच्यापैकी चौधरी आपले काय करावं, सुनीता तिच्याकडे मी पिक्चरच्या घराचा शिकून नातेवाईक राहतात. मी माझ्या नातेवाईकांनी इथे चांगले संबंध आहेत, शरद कौटुंबिक संबंध. तर एक सांगायचा अर्थ असा मित्रांनो, हा जो तुम्ही स्नेह संमेलन आपलं स्नेह मिळाला याच्याशी बरेचसे चेहरे माझ्याकडे ओळखीचे लागले नाहीत, तर लागले नव्हते चालेल. तुळशीदास पण माझ्याकडे परिचय नाही, की परीक्षेला होतो तुला खूप चेहरा बदलून. तर शिक्षक कसे असावे खरंच कष्ट घेणारे होते त्या काळात, खरंच कष्ट आहे. ही शिक्षण प्रणाली आजची शिक्षण प्रणालीमध्ये खूप डिफरन्स. आज खेडी बांधे विद्यार्थी तो कोणता विद्यार्थी, कमर्शियल विद्यार्थी झाला, कमर्शियल विद्यार्थी. तर तुम्ही मेळावा आयोजित केला मित्रांनो, मला खूप आनंद वाटला. मी सर्व काम सोडून दिले, सर्व मला VIP जे पण सर्व 16 मला माझे शिक्षक भेटतील, माझे अरुण पवार सर त्यांचे माझे भेटतील, माझे नावडकर सर भेटतील, नावडकर सरांचे माझ्या 5 वर्षांचा भेटण्याच्या योजना, सुतार सरांचे माझे 5 वर्षांचं भेटण्याच्या योजना, चौधरी सर दादा त्यांच्या मुलाकडे राहायला आले होते, त्यांची माझी भेट होत राहते. आणि बघूया सरांचं नाव तर जोडी आहेच, आमची जोडी आहेच लहानपणापासून नाही. आमच्या सोयस मॅडम त्यांना आम्ही बहिणीप्रमाणे वाढवलं, त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. खरंच मी कधी कुठेही नेहमी जातो त्या ठिकाणी सांगतो की आम्ही 5 शिक्षक होतो आणि एकच नेहमी, परंतु त्या मॅडमांना आम्ही बहिणीप्रमाणे वाढवलं. त्याचं मी बाकी बसलेले आधी त्यांचे आमचे संबंध आहेत. आम्ही रिटायरमेंट झालो बरे परत आमचे संबंध आहेत. मॅडम असत बरोबर. त्याच्यानंतर शोभा मॅडमची भेटलो आज योगा झाली.
एक विचारपूस हितगुज तेच म्हणतो. मी प्रत्येकाला तेच विचारतो, बाबा तुमची मुलं काय. मी मला काहीतरी काही विद्यार्थी फेसबुकला मला पण पाहिलं तर तोच मला आनंद आहे. असा आनंद तुम्ही हा आपल्या शरीराकडे लक्ष ठेवा, आपल्या मुलाबाळांकडे लक्ष ठेवा. ठीक आहे थोडी बघा मला चांगलं वाटलं ताई सुद्धा जय नाही आपल्या आता बरं नाही बाकीच्या थोडी बघ असे आपली तिच्याकडे फोन तिला काय बोललं नसते नाही म्हटलं म्हटलं कोंबडी मोठी घालतो तुम्हाला सर्वांनी आपल्या तब्येतीला केला. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान झालेले आमचे गुरुवर्य आदरणीय सुभाष सर, चौधरी सर, पवार सर, बैरागी सर, आवडकर तात्या, कांबळे सर, माझे मित्र काहीतरी कार्यक्रम करायला बाहेर गेलेले आहेत, शंकर सर, त्यानंतर आमच्या सोबत काम करणारे मॅडम आणि शोभा मॅडम आणि या ठिकाणी आजचे सर्व विद्यार्थी बसलेले आहेत. मला सुद्धा आज असं आठवलं की 1/7/1994 ज्यावेळेस माझी कैलासवासी आप्पासाहेबांनी या ठिकाणी ऑर्डर दिली त्यावेळेस ह्याच वर्गामध्ये माझा 12वीचा तास सुरू झालेला होता. फक्त वेळ चुकलेली आहे ती वेळ होती 12वीची आणि त्यावेळेचे विद्यार्थी मात्र या ठिकाणी आहेत कल्पना दगा पाटील पहिली विद्यार्थी, दुसरी जया गिरधर पाटील, त्यानंतर संगीता मेथे असेल, त्यानंतर कुंदन आहे, त्यानंतर गिरीश होता, त्यानंतर डॉक्टर पांडू पाटील होते, सावरखेड्याचे मला वाटतं शेतकरी म्हणून ते होते, बाकीचे नाव काही मला आठवत नाही. शरद होता, शरदची बहीण होती, महेंद्र होता. ह्या सर्व मुलांची आज आम्हाला बोलवलं आणि खूप आनंद होता. ज्या दिवशी माझी या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली त्या दिवशी मला पहिल्या जेवण करण्यासाठी माझा मित्र प्राध्यापक हा आणि मी ज्युनियर सिनियर त्याच्या घरी मी गडीवर जेवायला गेलो आणि जेवण झाल्यानंतर त्याच्या आईने विचारला हा कुठला तो लागून गेला, कुठे लागला नाही. मावशी मी पण लागलो, तो पण लागेल, त्याचं बीएड बाकी बीएड कम्प्लीट केलेलं आहे आणि मला आप्पांच्या आशीर्वादाने या ठिकाणी लोक घडून गेलेले आहे म्हणून त्याला पण लागेल. जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवण मला आबासाहेबांकडे झाल्यानंतर म्हणजे हिरामराज पाटील आबासाहेब, त्यानंतर आमचे लाडके आणि सर्वांचे आधारस्तंभ असलेले कैलासवासी आबासाहेब NB पाटील हे माझे गावाचे. कारण मी होतो बादरपूरच्या, ते होते महापूरचे. त्यांनीही मला तेवढ्याच प्रमाणात रिस्पेक्ट दिला, सर्व मान सन्मान दिला. तेही मला त्यांच्याकडे जेवणाला घेऊन गेले आणि तामसवाडी गावात येथून माझी सुरुवात झाल्यानंतर आज 31 वर्ष 3 महिने कंप्लीट. 3 महिन्याचा प्रवासातले माझा पहिला वर्ग आज मला भेटला, त्याचा खूप मोठा आनंद आहे. ज्या वेळेस ज्यांना आपण शिकवलेलं आहे आणि शिकवल्यानंतर ते मुलं हे आपल्यापेक्षा जास्त अपडेट होतात, त्याचं सर्वात मोठं सुख तुमच्या आईवडिलांपेक्षा आमच्या गुरुजनांना जास्त. गुरुजनांना खूप आनंद वाटतो. शेलकर सर बोलता बोलले आम्ही काही मुलांना ओळखलं नाहीये, सायन्सला असते, पण मी तरी असं म्हणतो सर जरी ओळखलं नाही, या तामसवाडी गावाचा कुठलाही मुलगा मुंबईला, पुण्याला, ठाण्याला, गोव्याला, बसेसमध्ये, रेल्वेमध्ये कुठेही जर भेटला तर आदराने पहिले वागणूक आम्हाला देऊ लागतात. त्याचे ज्वलंत उदाहरण शरदच्या सांगतो. शरदने मला पनवेल स्टेशनला बघितलं. आठवलं शरद? मी शरदला ओळखलं नाही. शरद लगेच मला बोलला सर मी बडगुजा सर, पण मला काही एक मी शरद तुझ्याकडे नंतर आहे. शरद गेला. एक दिवशी रेल्वेमध्ये मला पांडुरंग नावाच्या PSI म्हणून एक विद्यार्थी वैशालीचे मिस्टर, आता तेही भेटले, त्यांनाही ओळखलं मी. पण योगायोग असा की तिकीट मिळालं नाही
जायचं कुठे पुढच्या देशाला उतरायचं, पण त्याने जेव्हा शेलकर सर बोलले इकडे इकडे कोणीतरी बोलले त्यांना, त्या पांडुरंगने मला स्वतः बोलवलं, सर गेल्या इथं बसा. ओळखलं नाही तुला? नाही सर, मी पांडुरंग मुंदाण्याचा. अरे तू वैशालीचा नवरा का? एका मिनिटात त्याने सांगितलं, जरी तुम्ही मला पांडुरंग म्हणून ओळखलं नाही पण वैशाली म्हणून ओळखलं, कारण वैशाली ही सुद्धा हुशार विद्यार्थिनी होती. वैशाली होती, जया होती, मला वाटतं महेंद्रची बहीण. अजून ह्या ज्या मुली आहेत एकदम उत्कृष्ट वक्ते. आपण जर म्हणतो ना बऱ्याच गोष्टी जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला आपल्याला जेव्हा दुसऱ्याला दिलेला आनंद असतो सुद्धा झालेला नव्हता. लग्न झालेलं नव्हतं, माझ्या लग्नासाठी इथेच गड सुद्धा टाकली गेलेली होती. पण ती गड मी थोडस समजून सांगितलं, आबासाहेब माझं आहे थोडं वेगळं आहे का नाही, कारण माझ्या मामाची मुलगी आहे आणि ती माझी आईची जास्त इच्छा आहे की मी तिला करणार. म्हणून शेलकर सरांनी मी खूप नशीबवान आहे की आम्हाला मामाची मुलगी होती. आणि मी तरी म्हणतो ज्याला मामाची मुलगी भेटली त्याच्या कल्याण. हे करत असताना योगायोगाने 2-3-4 वर्ष गेले. माझ्या मित्राचं लग्न झालं. माझा मित्र म्हणला की मला जर बघ तामसवाडीची मुलगी वगैरे असेल तर. अरे म्हटलं समाज मोठा आहे पण भेटायला पाहिजे, मी कसं सांगू. मला कैलासवासी हिम्मत नाना भेटले आणि हिम्मत नानाची मुलगी होती सुनीता, आलेली ती आज सुनीता हिम्मत. ती पण अशी जसं पहिल्या दुसऱ्या बेंचवर बसायची. बस मी हिम्मत नानांना डायरेक्ट ढेरीत MA BEd इंग्रजीचा होता, शिक्षक झालेला होता आणि नानांनी काहीच बघितलं नाही, तिला देऊन टाकलं. तिचं लग्न झालं. तिचं लग्न झालं त्याच्यामध्ये आलेले पाहुण्यांनी अरे कोण आहे विठ्ठल याला बोलवा इकडं. विठ्ठल त्याच ठिकाणी आणि दीपिका नावाची मुलगी होती. दीपिका मला वाटतं तिच्या दीपमाला त्या बाबांनी बघितलं विठ्ठल काही कर हिला पण सांग. तोही माझ्या त्याच्या लहान भाऊ होता साहेब, तोही MA BEd इंग्रजीचा, तेही करून टाक. माझ्या हातून झाले. म्हणजे हे सुद्धा मी माझ्या भाग्यात समजतो. आणि अजून एक किस्सा मला सांगायचा आहे, कारण सचिन पाटील सरांची बहीण 10 वर्षांनी या कॉलेजमध्ये शिकायला आले. आल्यानंतर त्यावेळेस सनेर सर हेडमास्टर होते. तिला काही ऍडमिशन मिळत नव्हतं, कारण असा नियम आहे 10 वर्ष जर जास्त झाले तर तिला ऍडमिशन मिळणार नाही. पण आम्ही 2-3 जणांनी जुगाड केला आणि तिला ऍडमिशन दिलं. ऍडमिशन दिल्यानंतर तिचं अक्षर एवढं सुंदर होतं, कारण सरांना माहिती एवढं सुंदर अक्षर होतं आणि सर्व गोष्टी तिच्या सुंदर असल्यामुळे ती पहिल्या नंबरने पास झाली. पहिल्या नंबरने पास झाली झाल्याबरोबर तिच्या आई जेव्हा पहिला नंबर आला आणि त्याला विचारलं की बाबा पहिला नंबर आलेले आहे तर सत्कार सर नाही सत्कार काहीच करू नका, मला फक्त आहे ना 12वी पास व्हायचं तर मला BEd करायची. तीही BEd झाली आणि BEd झाल्यानंतर ती शिक्षिका झाली. ती सुद्धा एके दिवशी काही गडबडीमध्ये मला बस स्टँडलाच भेटली. सर मला नमस्कार करायचा. ठीक आहे, ओळख करायचं तुला म्हणे मी अनिता. म्हटलं तू अनिता तोडीची एकदम बरोबर, कारण माझी जी ग्रास्पिंग पॉवर आहे मी एकदा जर तुम्हाला बघून घेतलं एकदा मी कधीच विसरत नाही. मग तुमचा चेहरा असो, तुमचा गाडी नंबर असो, तुमच्या बघितल्यानंतर मी कुठेच काही विसरत नाही. कुंदनला माहिती कारण माझ्या तोंडी पाठ असं म्हणजे एकदम बरोबर सण सराडे बोललो ना, इतिहास आणि भूगोलवाल्यांचा सण सराडे पाठ. या गोष्टी जेव्हा आम्हाला झाल्या की त्या गोष्टी मला मिळाल्या, याचे कारण एक आपल्याला मिळालेलं माझे गुरुजनांचं जसं तुम्ही बोललेत आमच्या कौतुक केलं की आम्हाला मिळालेलं जे गुरुजनांकडून मिळाले तीच प्रेरणा आम्हाला मिळाली. आज तुम्ही आम्हाला या ठिकाणी दिलं, अशीच प्रेरणा तुम्ही 3 गोष्टी बोललेला आता. एक पहिली गोष्ट संस्थेची एक निष्ठा, ज्या शाळेत शिकलात त्या शाळेविषयी नेहमी आग्रह ठेवा. त्या शाळेचं नाव लौकिक करा, मग ते तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी जे काही असेल त्याचं. दुसरी गोष्ट कुटुंबासाठी नेहमी तत्पर बोलले. सर्वात मोठं कुटुंब जर असेल आपलं त्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण फक्त बोलायची बातमी बोलायची कडी बोलणं झालं की झालं जे आहे तेच. अक्षर ना आणा
आई वडिलांची सेवा नुसतं सांगू नका, करा, आचरणात आणा. अशी ही आज पिढी निर्माण झालेली आई वडिलांकडून सुद्धा लेखी करून टाकतात. ते विचार घेऊन नका. कारण माझ्या गावाला असे बरेच किस्से झालेले आहेत की आई वडिलांना फक्त कामात होते. तसं तुम्ही करू नका. आणि तिसरी गोष्ट करा, समाजकारण करता करता चांगले विचार तुमच्या पाठीशी सदैव राहू द्या. म्हणजेच आपल्याला सर्व काही चांगल्या मिळेल. मी शेवटी इथे म्हणतो, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. जेवढी तुम्ही समाजसेवा करणार तेवढंच तुम्हाला देव सुद्धा भेटेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर करत गेला तर आहे. आता तुम्ही परिचयाच्या बाबतीत बोलणार, माझे एक आहे, मी पाधरपूरच्या जरी असलो तरी आता पावड्याच्या रहिवासी झालेलो आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी. माझा मुलगा ॲनिमेशन झालेला आहे, तोही वेल सेट आहे, मुंबईमध्ये सेटल झालेला आहे. त्याला जवळजवळ 9 ते 10 लाखाच्या पॅकेज. माझी मुलगी बॉम्बेच्या कॉलेजमध्येच IT झाली. IT होऊन ती मर्कल कंपनीला लागली. तिला 12 लाखाचं पॅकेज होतं. ती 12 लाखाचं पॅकेज पूर्ण केल्यानंतर ती कंपनी थ्रू सिलेक्टेड होऊन आज सर UK ती 10 महिन्यापासून गेलेली आहे. सर्व आशीर्वाद गुरुजनांचा, हे ज्यांना आपण चांगलं दिलेलं आहे त्यांचा आशीर्वाद हा आम्हाला मिळालेला आहे. आणि आम्ही नेहमी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. समाजकार्य ग्रामपंचायतही झालं, उपसरपंच पण झालो महेंद्र 2007ला. नंतर नूतन शिक्षण संस्था पाधरपूर या नामांकित संस्थेत 9 वेळा डायरेक्टर होऊन गेलो. या सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत याला कारण एकच की आपल्याला सर्वच गोष्टी आवडतात आणि शिक्षक लोक हे सर्व करत असतात. या सर्व तुमच्या आशीर्वादाने फक्त परमेश्वराने एक साकडा घालेल, जे माझे बसलेले मुलं आहेत, मुलं मिळेल तुम्हाला, यांना परमेश्वरा उंच भारी घेऊ दे आणि यांना खूप खूप यश मिळू दे, एवढीच मी प्रभूकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी थांबतो. तुम्हाला सदिच्छा देतो. झाल्यावरती मला खूप आनंद झाला. आणि कधीपासून तुमच्यापेक्षा माझी पण इच्छा होती की जे आपले माजी विद्यार्थी आहेत ते कुठे असतील, काय करत असतील. आणि सगळ्यात जास्त मला काय आठवतंय की वादविवाद स्पर्धा. जयाबेन नाशिकपर्यंत आलेली होती, किंवा अल्पना, किंवा आणखी यांची बहीण जया. तर तेव्हा इतके छान कार्यक्रम व्हायचे. तो खूप अगदी सुवर्ण काळ होता. 92-93 पासून 2002 पर्यंत 10 वर्ष म्हटले, पण ते 10 वर्ष जीवनामध्ये तुमच्यापेक्षा आमच्या पण खूप चांगले होते. की असे विद्यार्थी नंतर पुढे आम्हाला मिळाले नाही. शिक्षकामध्ये खूप असेल पण तसा विद्यार्थी मिळाला नाही तर शिक्षक तरी काय करणार. पण त्यावेळेचे ते 10 वर्षामध्ये मुलांबरोबर, आता अरुण पवार खूप चांगलं असेल माहिती की मुलांना बाहेर घेऊन गेल्यानंतर मुलांनी प्रगती केल्यावरती किती मुलांना शिक्षकांना किती आनंद होतो. पण त्यावेळेचं मला ही मात्र माझ्या सगळ्यांबरोबरच्या सगळ्या आठवणीत एक्स्ट्रा जास्त आठवण अशी आहे की मुलांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांनी खूप छान बक्षीस मिळवलं आणि त्यांच्या कलागुणांना ह्या 10 वर्षात खूप वाव मिळाला. 10वी पर्यंत तसा माझा संबंध फारसा नाही. मी काही फार कोणाला विद्यार्थी किंवा शिक्षक काय शिकवतात त्यांचं काय आहे वगैरे हे काही मला फारसं माहीत नव्हतं. पण 11वी-12वी बद्दल भरपूर अनुभव होता. त्यामुळे 10वी पर्यंत तुम्ही सगळे चांगले घडल्यामुळेच पुढे पण घडलेले आहात एवढे बोलते. आणि माझे 2 शब्द संपवते कारण की 2 सास को फूलों सा खिलाना होगा, पर्दे तो नफरत के लगे हैं इस जिंदगी में, लेकिन यहाँ पर बैठे इन प्यारे हाथों से नफरत को हराना होगा, प्यार को जिताना होगा. आजच्या या सुंदर सोहळ्यात आता अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय सुतार सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. विद्यार्थी पण माझी विद्यार्थी ही संज्ञा वापरत नाही. कारण मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. मी सुद्धा अजून विद्यार्थीच आहे. बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकतो. कारण काळ बदलतो आहे. चेंज इज द लॉ ऑफ लाईफ. वेळेनुसार आपल्याला बदलावं लागतं आणि अपडेट ठेवावं लागतं. पण किती दिवस मी विद्यार्थी असणार. तर ह्या बदलामध्ये आपण कुठे आहोत तो विचार करून अपडेट राहण्याचा आपण प्रयत्न करतो. तुम्ही करतात, आम्ही करतो. का संतांनी म्हटलंय, जो तो न्याय जयाचा घ्यावा गुण, तो तो न्याय दूर केला जाणं. संत एकनाथांनी म्हटलं.
की कोणाकडूनही आपण जो गुण घेतला तो आपला गुण. आता नाईलाजाने मार्केटिलायझेशन झाले, बाजारीकरण झालंय शिक्षणाचं, गुरूंचाही बाजार भरपूर झालेला आहे. आणि यामध्ये आपण कुठे आहोत? गुरुजन कुठे आहे, विद्यार्थी कुठे आहे? परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडले. आज 32 वर्षानंतर तुमची एकजूट, तुम्ही केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आणि त्याची कार्यवाही, नुसतं नियोजन करून भागत नाही, यांनी त्याचं एक्झिक्युशन, कार्यवाही आणि त्या कार्याचं मूल्यमापन किती यश आपले अर्थात तुम्ही केलेला जे आयोजन आहे ते 100% चांगल्या पद्धतीने झालं. आल्याबरोबर आम्हाला आनंद झाला की तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहिजे. काही मुलांना मी ओळखू शकलो नाही का? बदल आम्ही काही बदललो नाही, आम्ही बदललो नाही म्हणजे ना शारीरिकदृष्ट्या आहे तसेच आहोत, तुम्ही ओळखून घ्या. पण विद्यार्थी 32 वर्षापूर्वी या शाळेच्या प्रारंभणामध्ये 10 वर्ष किंवा 7-8 वर्ष, 5वी पासून 10वी पर्यंत, काही 12वी पर्यंत या प्रारंभणामध्ये वावरला, शिकला. आपण पण त्या वर्गात बसायचो, काही बॅक बेंचर्स होते आणि म्हणून ओळखू येत नाही. मुली तर अजिबात ओळखू येत नाही, एवढा बदल झाला. आणि म्हणून एक तुम्ही त्याचा कार्यक्रम ठेवला. कारण कुठे प्रवासात भेटल्या तर जर म्हटलं तर सर तुझं नाव काय, नाव सांगितलं काय, कॅपला गोरलेलं असतं ना, त्याच्यामुळे लगेच लक्षात आमंत्रण देण्यासाठी जेव्हा जीवन मोरेच एका चांगल्या शाळेला त्या ऑक्सफर्ड इंग्लिश मिडियमला, मी इंग्लिश मिडियमला रिटायरमेंट नंतर 10 वर्ष प्रिन्सिपाल होतो. रिटायरमेंट नंतर आफ्टर रिटायरमेंट आय हॅव बीन सर्विंग ॲज अ प्रिन्सिपल ऑफ इंग्लिश मिडियम. आणि कोणीतरी वक्त्याने सांगितलं की सातत्य पाहिजे. आधुनिक निरंतर तत्वज्ञानाचे 10 ग्रंथ लिहिणं सोपं हो, पण त्यातलं एक तत्व आचरणात आणणं फार कठीण असतं. असा एक विचार माझ्याकडे बरीच कामं होते, वक्तृत्व स्पर्धा होत्या, काही सुक्याच होतं, त्याच्यानंतर फलकलेखन, गुड थॉट्स, बऱ्याचदा सुविचार फळ्यावर लिहिला असायचा. 1973चा जुलै महिना होता, 2 तारीख होती. पहिल्याच वर्षी आप्पासाहेब भास्करराव राजाराम पाटील आवर्जून उल्लेख करीन. त्यांनी खरोखर माझ्या परिस्थितीवर विचार करून आणि बीइंग स्पेशल विथ ऑनर्स होतो आणि सांगितलं की तू अहमदपूरला हजर हो. माझा शब्द म्हणजे ऑर्डर आहे. आणि 2 जुलै 73ला तुम्ही आलो. अगदी माझं 23 वय होते, पण मॅरिड होतो. अगदी या पहिला असल्यापासून मॅरिड होतो. आणि मग 73-74ला मी निवणबाडी हायस्कूलला पहिला आलेला विद्यार्थी, SST 69ची बॅच त्या शाळेला, इंग्लिश, मॅथ, फिजिक्स घेऊन. पण परिस्थितीच्या मनाने माझ्या मुख्याध्यापकाने सांगितलं की वडील फक्त सुतारी काम करायचे, मी तोपर्यंत थोडंफार सुतारी काम शिकलेलं होतं. तर DEडला जाण्यापेक्षा DEडची ऑर्डर आली घरी, पण माझ्या वडिलांनी काही मला जाऊ दिलं नाही. ती होती ऑर्डर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निगवे ओढंगे तालुका करवी. आणि माझ्यापेक्षा मोठा भाऊ दुर्दैवाने वाढला होता मॅट्रिक क्लास करणं, त्याला मी नाही गेला होता. पण आपल्या शिक्षणाला एवढं काही शिकू नको. आणि कॉलेज शिकायचं म्हटलं म्हणजे मग खेड्यातून काय माहिती तुम्हाला पेमेल का, म्हणजे आपलं पेलवणं वेगळं दुसरं. तर तो काळ कसा होता, फक्त अंबानीला कॉलेज आणि 40 जवळ पाचोरा, वडगाव, पाडवा अजिबात नव्हतं. आप्पासाहेबांनी ज्युनियर कॉलेज सुरू केलं. बघा, इथली 11वीची बॅच होती. साहेबराव हिम्मत पाटील आमचा विद्यार्थी, रिटायर ACP DYSP नंतर. ते 12वीला तिथं ते पोरं टाकायला लागले. आम्ही 11वीला त्याला तिथे शिकवलं, 11वी तिथे द्यायला लागले. आणि तिथं 11वी 12वी सुरू झाली. आज ते कॉलेज बघा, दुर्लक्ष रोप लावले जारी त्याचा निरोप दिला घडला. आप्पासाहेबांचं कर्तृत्व हेच आहे
शाळावरून याच करायची की माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थी अंमळनेरला जाईल, जळगावला जाईल, भिजायला जाईल, परिस्थिती नाही. तर त्या विद्यार्थ्यांसाठी तिथं कॉलेज सुरू केलं पारवायला, किसान कॉलेज, आणि आज ते मराठी आले. एवढंच नाही, तामसवाडी हायस्कूल मला आठवतं. दुसरी व्यक्ती माझ्या जीवनातील यावासाठी मी पाटील, खरोखर कर्तव्यक्षम माणूस, ॲक्टिव्ह, विद्यार्थ्यांची अभिरुची, विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणारा. आणि ही शाळा इतकी नावलौकिकाला तिने पाठवली मला. ए ग्रेडमध्ये ही शाळा होती. 73 ते 80, 77, 78, 79 3 वर्ष इन्सेंटिव्ह ग्रँड, 3 वर्ष सतत 10वीचे निकाल. आता जाऊ निकाल लागतात, 90च्या पुढे वरांना मार्क असतात, थोडेसेच कमी असतात तो पर्सेंटला. पण एक जर वाचायला दिलं मी वाचते, तो जाऊ द्या, तो भागलेला. पण ज्या वेळेला कॉपी मोठी होती, शासर सारखे गांधीकरांसारखे मास्तर पारवड्याला तिथं खोड्या करायला होत्या, गाड्यांना होत्या. 80च्या काळापर्यंत 81, 82 पारवळा सेंटरला जर जागेला परीक्षा द्यायची असेल तर मुलं तिथं खोड्या करायचे. आणि आम्ही सब्जेक्ट टीचर स्पेशल गायडन्ससाठी तिथं जायचो. पवार सर असायचे, मी असायचो, विशेषतः विधी चौधरी इंग्लिश मॅथ्स सायन्स शिक्षक तिथं जायचे. अगदी 88 पर्यंत ह्याच हॉलमध्ये मी नाईट क्लास घेतलेला, 3-3 तास, 7:30 ते 10:30 विद्यार्थी. सावर खेळून येणारा संजय धोंडू पाटील हा विद्यार्थी, त्याने बॉर्डरवरून मला लिहिलं होतं, इंग्लिश मधून लिहिलं, त्या अजून तर करून ठेवलं. संजय धोंडू पाटील मिलिटरीत भरती झाल्यानंतर बाहेरून त्याने BA इंग्लिश केलं, MA इंग्लिश केलं, आणि त्यानंतर मला जिल्ह्याने ट्रान्सफरविषयी पत्रिका घेऊन टाकले बॉर्डरवर. भेटतो अजून मुलांना जळगावला. तर ह्याच हॉलमध्ये रात्री 7:30 ते 10:30 नाईट क्लासच्या परीक्षा परत व्हायच्या, कॉपी करण्याची प्रवृत्ती नव्हती आणि रिझल्ट द्यावा लागला. आणि पालकही उत्स्फूर्त मीटिंग यायचा, विद्यार्थी नसायच्या, मुलांसाठी ते क्लासेस असायचे. सावरकेला परमाळ इथून 73ला मी आलो, धरणाचं काम नव्हतं, सोडून चालतं, 75ला बांध बांधला. तर सांगण्याचं तात्पर्य जुन्या आठवणी की 23व्या वर्षी मी आलो तामसवाडीला, जो परवायझर ह्याच शाळेत असिस्टंट हेडमास्तर आणि हेडमास्तर शिवाजी हायस्कूलला पाडला, शेवटी ते 30व्या वर्षी. अशी एकंदरीत सेवा माझी. मित्र, प्रत्येकाचा वैयक्तिक परिचय, कौटुंबिक परिचय या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिला. आनंद वाटला. तुमच्यापैकी काही बाबा झालेले आहेत, काही आजी झाले, काहींचे मुलं आम्ही नाक दाखवू म्हणून चांगल्या प्रकारे शिकत आहेत. आणि विशेषतः खाजगी व्यवसायामध्ये असणारे नावं दिसतात. चांगली प्रगती केली त्यांनी, शून्यातून प्रगती केली, आनंद वाटतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी म्हटल्यानंतर मी म्हणालो की वयपर्यंत वर्ष विद्यार्थी असतो, मी सुद्धा अजून विद्यार्थी आहे. अजूनही विद्यार्थ्यांकडे जातो, मी अभ्यास करूनच जातो. का? त्याशिवाय अध्यापन प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि या ग्रामीण भागामध्ये ज्ञानार्जनाचा कार्यक्रम असताना दुर्दैवाने काय होतं, हरी सोना पाटील मला आठवतं, खारकर म्हणत प्रकाश गंभीर मोठी माझ्यापेक्षा उंची नाही, आणि ती नवीनच लागलेलो होतो. छडे येताना मला वरीत वाटायचं, पण नाहीलाच होता. ग्रामीण भागामध्ये इंग्लिश तयार करायचं, स्पेलिंग पाठ, शनिवार आला की स्पेलिंग पाठ द्यायचं दर शनिवार. आणि मग आता कसं झालेलं आहे, स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड, छडी लागे छमछम विद्या ही गमगम खेळला. इथं आपल्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी आठवण दिली, सर छडी हातात घ्या, नाही बंदी आलेली आहे. 2009 पासून आरती कायदा झाला आणि शाळेतून छडीचं निघाली. अगदी मुलांना बघा, मारणं तर सोडा, थोडस जरी बरं वाईट बोललं तर त्याला लागेल.
तो म्हणतो मला टॉर्चर करताय. मी राजीव गांधी इंग्लिश मीडियमला होतो, एक मुलगा होता नववीतला, त्याचे वडील शिक्षक, आणि तो असं मला ते मॅडम टॉर्चर करतात. मी त्याला ऑफिसमध्ये बोलवलं नाही. तर टॉर्चर करतात मी नेमकं काय करतात तुला? नाही बरं वाईट बोलतात. म्हटलं कशाबद्दल बोलतात? म्हणजे अभ्यासाबद्दल दोन बोलली. अरे मग ह्याच्यात एवढं काय तू घरी कंप्लेंट करत बसला? जाऊ दे म्हटलं दुर्लक्ष कर. दीक्षित मॅडम होत्या कंप्लेंट होणार. पण मला 2-4 दिवसांनी जे काय झालं त्याचे वडील आले तर पिऊन आले. शिक्षक असलेला माणूस कुठे गेली मॅडम? मी ऑफिसमध्ये शिकायला आलेलं आहे सर. मग मी घरी काही बोलून नाही, वरांड्यात बाहेर आलो. पण का काय माझ्या मुलाची कंप्लेंट तुम्ही घेतली नाही, त्या मॅडम तुम्ही बोललेच नाही. मॅडम त्याला काही बोलते. हो म्हटलं तुम्ही आता असं करा, तुमची पोझिशन कशी आहे, तुम्ही जर आले नसता तर मी तुम्हाला आज नाही बोलवलं असतं आणि मॅडमलाही समोर बोलवलं असतं. पण तुम्ही एक शिक्षक आहात आणि तुम्ही ज्या परिस्थितीत आलेला आहात, मी बोलू शकत नाही त्या मॅडमला. तुम्ही काय समजायचे ते समजून घ्या. या मुलाची चूक आहे, त्याला टॉर्चर केलं म्हणजे त्याला काही बरं वाईट त्याच्याला तू कुठं आहे, तू मूर्ख आहे असं बोललं असेल. पण हो, आज आपल्या मुलाला सुद्धा थोडंसं आपण मूर्ख म्हटलं की त्याला जरा वाईट जमान्यालाच आहे. मार शितपरीचा बोल शितपरीचा ते पोरांना मारायचे बी नाही, त्यांना बोलायचे बी नाही. मग काय करायचं? कसं काय विकास विद्यार्थ्यांचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर जाऊया सगळ्याला थोडंसं मनोरंजन छोटीशी कथा सांगतो. गायत्री साहेब गुरुजी कथा मालिका अध्यक्षी होतं तालुक्याला. थोडंसं एक मिनिट काय असतं, ध्वनी एक असतो, शब्द एक असतो, अर्थ काढणारे अनेक असतात, जो तो त्याच्या सोयीनुसार अर्थ लावतो. तर काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते, वसंत ऋतूची सुरुवात झाली होती आणि मग आंब्यांना मोहर आलेला. आणि अशा वेळेला कावळा आणि कोकिळा, संस्कृत श्लोक म्हणणाऱ्याने म्हटलंय, तर संस्कृत श्लोक पंडितांनी असं म्हटलंय की कावळाही काळा असतो आणि कोकिळाही काळी असते. खूप दोघांना कसं ओळखायचं? ते म्हणतात वसंत समय प्राप्ते काकत काका पिकत पिका. वसंत ऋतू येऊ द्या ना, आंब्यांना मोराला भरायला लागले आंबे, तर कावळा तो कावळा आणि कोकिळा ती कोकिळा. ती कुहू कुहू करते, ककू सिंग्स व्हेरी स्वीटली. कोकिळ्याचा आवाजच तो असतो. आणि एक मुसलमानग्रस्त त्या झाडाकडनं जात होता, आंब्याच्या झाडाकडनं, आणि कोकिळा जात होती कुहू कुहू. मुसलमान बहिणी काय केलं, तो जो ध्वनी होता त्याने अर्थ काढला, ये अल्लाह तेरी कुदरत, ये अल्लाह तेरी कुदरत. म्हणजे ही कोकिळा काय म्हणते, ये अल्लाह तेरी कुदरत, ये अल्लाह तेरी कुदरत. तर तो आणखी विचार करायला लागला, खरंच हे म्हणते का? मग पुन्हा घरी विचारू. त्याच रस्त्यात एक भाजी विकायला जात होता. त्या भाजी विकायला विचारलं, फिर भाई ये जो कोयल गा रही है ये क्या गा रही है? ये अल्लाह तेरी कुदरत, ये अल्लाह तेरी कुदरत. कुहू कुहू गाण्याची दोन्हीचा आवाज. तो मला भाई जी ये अल्लाह तेरी कुदरत ये गा रही है, ये गा रही है धाना मिर्ची अदरक, धाना मिर्ची काही समाधान झालं नाही त्या मुसलमान भाईचं. तो चालला गेला भाजीचा. तो तिथंच उभा. तो म्हणतो आपण म्हणतो ये अल्लाह तेरी कुदरत, आणि हा भाऊ म्हणतो ये धाना मिरची अदरक. तिकडनं एक पहिलवान लेडी येत होता. त्या पहिलवानला क्यों पहिलवान ये जो कोयल गा रही है पेड़ पर, आम के पेड़ पर, ये क्या गा रही है? मुझे तो ऐसा लगता है कि अल्लाह तेरी कुदरत, ये अल्लाह तेरी कुदरत ये गा रही है. तो पहलवान बोला, भाई जी ये अल्लाह तेरी कुदरत नहीं, ये गा रही है, पी
ही रबडी कर कसरत, ती रबडी कर कसरत. मित्र दोन्ही एकच होता, आवाज एकच होता, पण प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार अर्थ लावला. कुठलाही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमात यश आपल्या टीम वर्क असतो, आपले संयोजक असतात, त्याच्यातून अर्थ काढणारे अनेक असतात, परंतु चांगलं काम करणाऱ्याने करत राहिले. तुम्ही हे चांगलं काम केलं की ज्या शाळेच्या प्रांगणामध्ये आपण शिकलो, काही 6 वर्ष इथं काढले, 5वी ते काढली किंवा 11वी 12वी असेल, तर या शाळेची आपण आठवण ठेवली, गुरुजनांची आठवण ठेवली, त्यांना एकत्र आणलं, तुम्ही एकत्र आले. आमचं एकत्र आम्ही जवळपास आहोत, पण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि एवढं सगळं वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे विद्यार्थी एकत्र आणणं ही साधी गोष्ट नाही. आणखी तुम्ही केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. त्याचबरोबर एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवा, रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला आनंद देऊन गेला किंवा आमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला देऊन गेला. माझ्याजवळ एक कृपा आहे आणि नावाडकरजवळ एक कृपा आहे, आम्ही आदल बदल केला, काय फरक पडला? माझा रुपये त्याच्याकडे गेला, त्याचा माझ्याकडे आला. पण एकत्र आल्यावर गेट टुगेदर एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि विचाराचं गणित हे दुप्पट होतं. आणि ते आपल्याला आणि एक ऊर्जा आपल्याला मिळते आणि प्रेरणा मिळते आणि म्हणून अशा वेळी कार्यक्रम असत असतात. एक सहज आठवण करून सांगतो, सर फिलिप शिंदे, कमांडर ऑफ द आर्मी, क्रिमिनल युद्धाची गोष्ट आहे, थोडक्यात सांगतो. अगदी इतका चांगल्याने व्याकुळ झाला होता. स्वतः सेनापतीला गोळी लागली, मांडीमध्ये गोळी, रक्त भरभरा वाट आहे, प्रखर ऊन पडलेलं आहे आणि मग पाणी पाणी वाटर वाटर निवळतोय, पण कसंच होतोय. अशा वेळेला सोल्जर बाजूचा काही पाहिलं की आपला सेनापती पडलेला आहे, गोळी लागलेली आहे आणि तो पाणी पाणी करतोय. चटकन पाण्याचा ग्लास आणला आणि सेनापतीला दिला. फिलिप शिंदे त्याचं नाव होतं सेनापतीचं. आणि मग तो ओठाशी आलेला त्याला इतक्यात आवाज आला, खाली एक दरड होती, दरडमध्ये एक सैनिक कोसळला होता, त्याची परिस्थिती फार भयानक होती, त्याला इतक्या वेळ लागलेल्या होत्या, रक्त बमाळ अवस्थेत पडलेला तो सुद्धा पाणी पाणी करत होता. फिलिप शिंदेने ओठाशी आलेला ग्लास पाण्याचा त्या सोल्जरला सांगितलं, माझ्यापेक्षा त्याची गरज जास्त आहे, आधी त्याला पाणी, पण तो मरणाच्या शेवटच्या घटका नसतो. स्वतःच्या तोंडाशी आलेला पाण्याचा त्याला त्या मरणासन्न सैनिकाला दिला आणि पाणी पिल्यानंतर त्याने गतत राहिला. म्हणजे माझ्यापेक्षा दुसऱ्याची गरज महत्वाची. आज असा विचार मी समजायला उत्सुक आहे की माझ्यापेक्षा दुसऱ्याची जी काही गरज आहे ती महत्वाची, त्याच्यावर पूर्ती केली पाहिजे आणि खरा आनंद त्याच्यात येणं. रिअल हॅपीनेस लाईज इन द हॅपीनेस ऑफ अदर्स, ते दुप्पट होतो. आज विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये जो आनंद आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आपण शिक्षक झालो, काही तुमच्यापैकी शिक्षक असतील, व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, शेतकऱ्याचं फार चांगलं, जय जवान जय किसान, नाही का? आणि सुदैवाने आपला शेतीप्रधान देश आहे, वेगळ्या प्रकारचे नवीन प्रयोग करून शेती चांगलं उत्पन्न काढताही येतं. म्हणजे आपण ज्या ज्या क्षेत्रात असतो त्या त्या क्षेत्राशी आपण तुम्ही तुमच्या परीने चांगलं काम करता, तुमचे तेजस सांगताय आणि समाधानी आहात आणि असंच समाधान काय ठेवा. या निमित्ताने मी शुभेच्छा देणार की तुमचा परिवार, तुमच्या परिवारातली तुमचे मुलं असतील, मुली असतील किंवा आणखी कोणी परिवाराचे सदस्य असतील, त्या सर्वांना परमेश्वर उदंड आयुष्य देव, सुख समृद्धी, आरोग्य देव, एवढी प्रभूचने प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यावेळेला उपस्थित असलेले आपले गुरुवर्य सुतार सर, त्यांना आपण अध्यक्षस्थान दिलेले आहे आणि इतर सगळे ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक मॅडम यांचे निर्माण होत होतं. पण बहिणीचा फोन आल्यानंतर भावाला रोज म्हणावं लागलं आणि तिने सांगितलं की मी मुलींची जबाबदारी घेते, तू मुलांची जबाबदारी घे. या कार्यक्रमाला सर्व गुरुजनांनी उपस्थिती दिली, त्या सर्व गुरुजनांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
फ्रेंडशिप ही एक नंबरी, खोटी सारी दुनियादारी यारी ही आपली खरी. मैत्री तुझी माझी फ्रेंडशिप ही एक नंबरी, खोटी सारी दुनियादारी यारी ही आपली खरी. बघून आपली यारी जळते दुनिया सारी, बघून आपली यारी जळते दुनिया सारी, अरे जळते सारी दुनिया नुसती. कधी तोडायची नाही अशी सोडायची नाही ही दर्या दिल दोस्ती, मस्तीची दोस्ती दर्या दिल दोस्ती, आपल्या मस्तीची दोस्ती दर्या दिल दोस्ती. दो घडीची जिंदगी ही जगून घे यारा, दुःखाच्या जगण्यात क्षणभर हसून घे यारा. सुख दुख में ना छोड़ेंगे ना रिश्ता ये तोड़ेंगे, सारे दरिया दिल दोस्त दिल से हम जुड़े हैं. विसरून जाऊ दुनिया सारी, अरे विसरून जाऊ दुनिया सारे, करू धमाल मस्ती. कधी विसरायची नाही अशी हरवायची नाही ही दर्या दिल दोस्ती, मस्तीची दोस्ती दर्या दिल दोस्ती, आपल्या मस्तीची दोस्ती दर्या दिल दोस्ती. खिलते हैं दिल मिलते हैं सब हम पुराने यार, ना होगी कम यारी अपनी ना होगा कम प्यार. अरे मैं तर तू जीवाचा सखा जीवा भावाचा, क्या याद रखेगी दुनिया ये यारा